हिवाळ्यामध्ये मिळाली नेमकी ती ती खरी गोष्ट आहे. वा वा, थँक्यू. कमाल यार, थँक्यू, धन्यवाद. आमच्यापेक्षा खरं प्रमोशन तुम्ही केलं. ही मुलगी बाहेर पडलेली आहे घराच्या स्वतःचा आकाश शोधायला. बरोबर. त्याच्यामुळे मला ही सगळ्या मराठी मुलींची रिप्रेझेंटेटिव्ह वाटते की तिला आयुष्यात काहीतरी करायचं आहे आणि ती त्याचा शोध घेते आहे. 25 वर्ष ते तर मी एन्जॉय करतोच आहे म्हणजे. पण मी खूप वेळा म्हणतो की मराठी इंडस्ट्रीज आज हे वर्ष माझं सेलिब्रेट करते, कुठे कुठे पद्धतीने कुठे कुठे प्लेस करते मला. बायको हरवते तेव्हा तिला शोधण्याचं नवरा नाटक करतो. इथे आमची गैरी करत शोधते. बरोबर. 2025 संपायला येते. 2025 हे खरंच खूप चांगलं झालं मराठी चित्रपटासाठी असं बोलायला काहीच हरकत नाही. कारण का उत्तमोत्तम मराठी चित्रपट आपल्याला बघायला मिळाले, वेगवेगळ्या थाटणीचे वेगवेगळ्या संहितेचे सिनेमे आपल्याला बघायला मिळाले आणि प्रत्येक सिनेमावर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं आहे. डिसेंबर महिना आला आहे, वर्षाचा शेवटचा महिना, आणि शेवट कसा असला पाहिजे तर शेवट हा आंबट गोड असला पाहिजे. आणि त्याच निमित्ताने कैरी नावाचा एक आंबट गोड असा सिनेमा आपल्या भेटीला येत आहे आणि कैरीचे सगळे गोड कलाकार दिग्दर्शक माझ्यासोबत आहे. सगळ्यात आधी कोकणामध्ये आपला सिनेमा शूट झाला आहे. कोकणमधल्या सगळ्याच खूप सुंदर गोष्टी अशा बघायला मिळतात आहेत. एक असताना कोकणामध्ये जेव्हा पाहुणे मंडळी येतात तेव्हा त्यांचं आपण स्वागत नारळ देऊन करतो, पण नारळ नाही माझ्याकडे कैरी आहे. तर सगळ्यात आधी ह्या 4 कैऱ्या क्या आहेत. बात है. सो हे कैरी आणि अशीच कैरी जशी आंबट गोड असते तसा आपला सिनेमा सुद्धा गाजला पाहिजे. हिवाळ्यामध्ये कैरी मिळाली आहे सगळ्यात महत्वाचं. आणि हिवाळ्यामध्ये मिळाली नेमकी ती ती खरी गोष्ट आहे. वा वा, थँक्यू. कमाल यार, थँक्यू, धन्यवाद. आमच्यापेक्षा खरं प्रमोशन तुम्ही केलं. शेवटी झालं. 12 डिसेंबर. 12 डिसेंबर. हे खरं आहे, हे ऍक्च्युली दमनेलं माझं. कैरी भेटीला येतोय. मला आधी शंतनू सरांसोबत सुरुवात करायला आवडेल. विदर्भातून आलेला मुलगा, नोकरी सोडून आलेला मुलगा जेव्हा सिनेसृष्टीमध्ये येऊन काहीतरी करू पाहतो आणि ते करत असताना या सगळ्या प्रवासामध्ये गोष्ट एका पैठणीची नावाचा सिनेमा आपल्या हातात येतो आणि तो सिनेमा नॅशनल अवॉर्ड सिनेमा ठरतो. किती भारी वाटतं या सगळ्या गोष्टी. कारण का जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा जसं ह्याच्या आधी सुद्धा सुद्धा बोलला की मी कधीच माझी ही स्वप्न होती किंवा मला हे करायचं होतं असं मी कधीच विचार केला नव्हता. मी फक्त मला काम करायचं होतं म्हणून मी काम करत आलो आणि 25 वर्षाचा माझा प्रवास पुढे खरंच खूप चांगल्यामध्ये राहिला. तसा शंतनुदा तुझा सुद्धा प्रवास आहे. काय सांगशील एकंदरीत? नाही, अगदी सेमच सांगेन मी. सिद्धू दादा जसं बोलला ना की मी काम करत राहिलो आणि त्याच्यानंतर ते पोहोचले, तर मी त्या आधीच्या स्टेजवर आहे. मी आता स्वतःला सांगतो की काम करत राहा, क्या बात आहे. चांगल्या गोष्टी होतील, होणार सगळं, असं मी स्वतःला सांगत असतो. तर बस चाललाय प्रवास. कैरी आहे. जसं मी सुरुवातीला बोललो की 2025 खरंच खूप भारी होतं मराठी चित्रपटासाठी. वेगवेगळ्या धाटणीचे वेगवेगळ्या संहितेचे सिनेमे आले आणि आत्ता वर्षाचा शेवटचा महिना तुमच्या कैरीमधून गोड होतोय. काय आहे कैरी, कशी असणार आहे ते सिनेमा बघितल्यावर मला कळेलच, पण एक असतं ना इन्सायडर काही ऐकायला मिळेल का वगैरे तसं काय सांगाल? आता सध्या ट्रेलर बघितलाय सर्वांनी, गाणी बघितली आहेत, त्याच्यामुळे आपल्याला कळतं की एका मुलीची गोष्ट आहे ही. आणि ही मुलगी बाहेर पडलेली आहे घराच्या स्वतःचा आकाश शोधायला. बरोबर. त्याच्यामुळे मला ही सगळ्या मराठी मुलींची रिप्रेझेंटेटिव्ह वाटते की तिला आयुष्यात काहीतरी करायचं आहे आणि ती त्याचा शोध घेते आहे. आणि मग ती कितपत यशस्वी होते, कुठल्या कुठल्या डिफिकल्टीजला फेस करायला लागतं आणि त्याच्यावरती कसं प्रेम ही जे आहे ना ही मोठी शक्ती आहे. आपण जसं ट्रेलरमध्ये म्हणतो की प्रेम तुम्हाला लढायला शिकवतं, लढून जिंकायला शिकवतं, तुमची परीक्षा घेतं कधी कधी, पण प्रेम जगायला शिकवतं. तर हे सगळं जे आहे या कैरीमध्ये आपल्याला दिसणार आहे. क्या होतं. आणि हे समीकरण फिक्स झालंय का जिकडे सायली संजीव असेल तिकडे शंतनू रोडेच्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळणार, तसा कैरी सोबत होणारच आहे. एवढी धमाल स्टारकास्ट, प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा ऑडियन्स, प्रत्येक कलाकाराचा एक वेगळा ऑरा, प्रत्येक कलाकाराचा एक वेगळी धाटणी आहे. या सगळ्या कलाकारांना जेव्हा जोडून आपण पुढे घेऊन जातो ना तेव्हा दिग्दर्शक म्हणून कस लावण्यापेक्षा मित्र बोल की दिग्दर्शकांनी तो तुझा संपूर्ण कैरीसाठीचा जो प्रवास आहे तो प्रवास किती एन्जॉय केला? खूप एन्जॉय केला.
इट वॉज एनरिचिंग. म्हणजे मला स्वतःला समृद्ध करणारा प्रवास होता हा. या सगळ्यांकडनं मी शिकलो खूप गोष्टी आहे. सगळे सिनियर आहेत मला, त्यामुळे त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी त्या प्रोसेसमध्ये शिकायला मिळतं. एक लिहिणं वेगळं, लिहिल्यानंतर ते जेव्हा प्रत्यक्षात उतरतं ना, त्यावेळेला त्यांनी जीव ओतलेला असतो त्याच्यामध्ये. आणि ती गोष्ट की कोण कोण कसं कसं सादर करताय, ती केमिस्ट्री कशी जुळून येत आहे, आपण जे काही इमॅजिन केलेलं आहे ते प्रत्यक्षात उतरताना बघणं, या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मजेदार होती ती प्रोसेस, धमाल होती. आम्ही मस्ती केलेली आहे. मस्ती इन द सेन्स असं नाही की आम्ही क्रिकेट खेळलेलो आहे सेटवर, आम्हाला श्वास घ्यायला वेळ नसतो मिळत तिथे, अत्यंत कॉम्पॅक्ट शेड्यूल असतो. हा, पण त्याच्यामध्ये खूप धमाल केलेली आहे. आपल्याला जे पाहिजे तो डिझायर्ड इफेक्ट जो म्हणतो ना आपण, तो मिळवण्यासाठी. आणि सगळे कसलेले कलावंत आहेत, त्यामुळे मी नशीबवान होतो. नक्कीच. आणि कोकण आहे म्हटलं तर मी कोकणातलं आहे, तर भाई कोकण एक सॉफ्ट आहे, तर त्याच्यामध्ये काही वाद नाही. मला सुद्धा तुला विचारायला आवडेल, 25 वर्षाचा प्रवास, सगळ्या गोष्टी खरंच खूप चांगल्या पद्धतीने रंगल्या, खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांनी तुझ्यावर प्रेम केलं. या सगळ्या प्रवासामध्ये उतार चढाव येतच असेल, हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. पण आत्ता वर्षाचा शेवट आहे, डिसेंबर महिना, आणि डिसेंबर महिन्यामधला शेवटचा सिनेमा तुझा येतोय. किती भारी वाटेल, किती ब्लेस्ड वाटते की भाई जाता जाता वर्ष संपता सुद्धा मी गाजून जाणार आहे हे वर्ष सुद्धा. काय सांगशील? नाही, खूप मस्त वाटते. कुठलाही नट कुठलाच सिनेमा गाजवत नाही, मायबाप रसिक प्रेक्षक गाजवतात. मला एवढंच आहे की आम्ही तो त्यांच्यापर्यंत आणतो वेगळ्या पद्धतीने. कैरीचं म्हणशील तर खूप बरं वाटते, खरंच छान वाटते की जसं आता शंतनू सर म्हणाले की आपण त्या प्रोसेसमध्ये आपण काम करत राहतो. मायबाप रसिक प्रेक्षक प्रेम देत राहतात. बरोबर. या वर्षभरात 25वं वर्ष ते तर मी एन्जॉय करतोच आहे. म्हणजे पण मी खूप वेळा म्हणतो की मराठी इंडस्ट्रीज हे वर्ष माझं सेलिब्रेट करते, कुठे कुठे पद्धतीने कुठे कुठे प्लेस करते. मला माझ्या आयुष्यातले असे काही क्षण आहेत जे मी पुन्हा एकदा अनुभवतोय. म्हणजे 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 ती होती ना सर की आम्ही जत्रा सिनेमा करायचो तेव्हा फिल्मवर शूट करायचो ना आम्ही. 4.5 मिनिटाचा डबा, मग 11,000 13,000चा डबा, रिटेक झाली तर मग ते कट होणार, कुठेतरी एनजी जाणार, मग ते लागणार नाही. मग ऍक्टिंगची फास्ट सवय लागलेली, तेव्हा पटपट डायलॉग बोलायचो, बरोबर कुठे गेला म्हणे काय होणार, ह्या लेवलला आम्ही काम करायचो. मग डिजिटल आल्यानंतर त्यातला एक ठहराव आला. मग आता दिग्दर्शक आम्हाला श्वास घ्यायला सांगायला लागले. वा. तेव्हाही 2 वाक्यांमध्ये काम करू शकत होतो, बरोबर, पण लवकर कर, कारण आपल्याकडे वेळ नाही. कारण मग ते म्हणजे वन टेकणार आहे, काही होईल ते प्रोसेसमध्ये ना ऍक्टर म्हणून आपल्याला डेव्हलपमेंट करता आली स्वतःबद्दल. क्या बात आहे. वा. आणि आज ती एन्जॉय करतोय मी. की जेव्हा मला विचारलं जातं 25वं वर्ष तू एन्जॉय करतोय, शेवटचा सिनेमा येतोय ज्यात तूही आहेस, तर मला वाटतं ही प्रोसेस आउटस्टँडिंग आहे. वा. आपण ही एन्जॉय करूया. म्हणजे खऱ्या अर्थाने काय म्हणतो तर प्रत्येक सिनेमा मायबाप रसिक प्रेक्षकांना आनंद देणार आहे. आणि तो ह्या वर्षातला सिनेमा ज्यात मी आहे तोही आनंद देणार आहे, कारण आम्ही तो पाहिलाय. क्या बात आहे. ज्या पद्धतीची गोष्ट आहे. म्हणजे मी आज जेवढे इंटरव्ह्यू दिले त्यात एक गोष्ट म्हणाल जी प्रत्येक जे सायली म्हणेल की मध्यवर्ती भूमिका, एक स्त्री मध्यवर्ती भूमिका, तिच्याच नावाने सिनेमा, जे इन अँड ॲज म्हणतो ना आपण. बरोबर. आणि अशा सिनेमाचा भाग कधी कधी असं वाटतं की त्यात आपल्याला काय करायला असेल, असं होतं कधी कधी की यात काय मी याच्या पलीकडेच जातो. हिरोईन आहेत, तुझं एक आहे की नाही. म्हणजे मला महेश सरांनी सांगितलेली गोष्ट आहे की हिरोईन असतं, मग तुला जर कोणी घेत असेल तर तुझं काहीतरी असतं तिथे, तर ते तुझं करून जातो. नक्कीच. तर हे माझं मी करून जाणं आहे ना, ह्याच्यात ही 25 वर्ष गेलेली आहे. त्यामुळे मला आणखीन तसंच काम करायचं की छान करूया, मस्त वाटतं. आणि स्वप्न हे आहे की शंतनू रोडेसारख्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायला मिळते. त्याच्याकडे त्याचा एक वेगळा मगाशी म्हटल्यावर आम्ही काय फिल्म मेकिंगची स्टुडंट नव्हे की अभिनय कसं काम करायचं सिनेमातलं मला माहीत नाही. कधी कधी माझे हात बाहेर जातात. मला अजून लेन्स माहीत नाही, 100ची काय असते, 50ची काय असते. मला सरांनी सांगितलं तू काम कर, कॅमेरा तुला कॅच करेल, त्यामुळे नकोच ब्लॉक व्हायला. पण मग प्रत्येक दिग्दर्शकाची गोष्ट मांडण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे काही जण आम्हाला करून दाखवतात, असं करून बघ. काही जण म्हणतात तुम्ही करा, बरोबर, तुला काय वाटतं तू करून बघ. म्हणजे मला वाटतं शंतनू असं आहे की आम्ही विचारतो आमचा सीन झाल्यानंतर, झालाय ना बरा, काय दादा हे म्हटल्यानंतर काय ना झालाय की नाही चांगला, की तुम्हाला जे हवंय ते पात्र आम्ही साकारतोय का. तर वाटतं की त्याच्याकडून ती नायक आहे की तो ना त्याच्या प्रत्येक कलाकाराला त्याच्या प्लस पॉईंट मायनस पॉईंट बरोबर प्रेझेंट करतो आणि त्याला जे हवंय ते काढून घेतो. सो मला असं वाटतं मी जो गोपाळ साकारलाय ह्या सिनेमात, तर त्यात काय 19-20 असेल तर मी कमी पडलोय, पण त्यात 21 झालं असेल तर ते सगळं श्रेय हे शंतनू रोडेचं आहे. कारण त्या माणसाने माझ्याकडून ते करून घेतलंय. सो खूप एक्सायटेड आहे. 2025 खूप हॅपनिंग आहे. नक्कीच. शशांक,
सगळ्या गोष्टी खरंच खूप परफेक्ट बनतात. म्हणजे एका साईडला मालिका धमाकेदार गाजत आहे, खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षक अजूनपर्यंत प्रेम करत आहेत. हो. म्हणजे एवढा टाइम कोणती मालिका टिकणं किंवा एवढा वेळ त्या मालिकेने प्रेम करणं, त्या मालिकेवर प्रेम करणं खरंच खूप मोठी गोष्ट असते. आणि कैरी वर्षाचा शेवट कैरीपासून होतो, वर्षाचा शेवट एक गोड असतो. हो. पण ही कैरी गोड आंबट आहे ते आम्हाला सिनेमा बघितल्यावर कळेल. होय, होय, पण तू हरवतोय बेसिकली. खूप टायमाला असं होतं की बायको हरवते, नवराच हरवलाय. हे खूप वेळा होतंय. हे मी म्हणजे कधी कधी असे बायको शेअर होतं, पण इकडे वेगळं झालंय. बायकोच्या जाचाला कंटाळून नवरा हरवला वगैरे. पण हे- बायको हरवते तेव्हा तिला शोधण्याचं नवरा नाटक करतो. इथे आमची तयारी करू शकते. बरोबर. जर काय सांगशील किती भारी आहे कैरी आणि कोणते कोणते आंबट गोड गोष्टी आम्हाला बघायला मिळणार काही? नाही नाही, नक्कीच खूप स्पेशल आहे ही जर्नी, हा सगळा कैरीचा प्रवास. आणि थँक्यू फॉर दिस सगळ्यात आधी. आता फक्त तिखट आणि मीठ दे फक्त, आणि लगेच हा सुरूच करू हे चिरून आम्ही. पण बरं, बाय द वे, ही जी कैरी आहे अशा खऱ्या कैरीचा सुद्धा या फिल्मशी संबंध आहे. वा. आता तो नेमका काय संबंध आहे हे फिल्मच्या आपल्याला शेवटी कळतं, नक्कीच. पण तोही संबंध आहे. आणि जसं तू मगाशी म्हणालास की 1200 भागांची ही मुरंबा नावाची मालिका पण मी करतोय, त्या आधीच्या मालिका, त्यामुळे सतत चांगलं काम करत राहणं. कारण पहिलं काम झाल्यानंतर आपली जबाबदारी वाढते की आता तीच कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे. आणि माझ्या नशिबाने खूप चांगली प्रोडक्शन हाऊसेस, खूप चांगल्या वाहिन्या, खूप चांगले दिग्दर्शक, लेखक, सहकलाकार मिळत गेले मला. त्यामुळे मी माझं अत्यंत स्वार्थी म्हणून एक उत्तर स्वतःला असं देऊन ठेवलेलं आहे की प्रत्येकानं आपापलं एक क्षेत्र आणि आपला ऑडियन्स ओळखायचा असतो. तर चित्रपटासाठी काही चेहरे हे ऑडियन्सनी सेट करून ठेवले, हे चित्रपटातले चेहरे. बरोबर. नाटकासाठी काही हे चेहरे. तर टेलिव्हिजन ही एक जागा अशी होती की जिथे मी स्वतःची जागा निर्माण करू शकलो असेन कदाचित. आणि म्हणून मी स्वतःला सांगितलं होतं की असं एक क्षेत्र आपल्यासाठी हवं की टेलिव्हिजनसाठी एक हुकमी चेहरा आणि हुकमी नाव असलं पाहिजे की जेणेकरून 500-600 एपिसोड मिनिमम तरी बाबा शशांक केतकर. तर अशी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे माझा. याची तर 25 वर्ष होत आहेत आत्ता, याच्या निम्म्याहून कमी वर्ष मी काम करतोय. तर खूप काही शिकण्यासारखं आहे या सगळ्या सिनियर्सकडनं. आणि मग हा प्रवास करता करता चित्रपटही जेव्हा चांगले येतात, जेव्हा चांगले दिग्दर्शक ते काम बघूनही वेगळा विश्वास ठेवतात की अरे ह्याच्यात पोटेन्शियल आहे, याला काहीतरी वेगळं पण देऊन बघूया. आणि म्हणून मग चांगल्या चित्रपटात जेव्हा ते घेतात तेव्हा ती आपण संधी अशी दोन्ही हाताने स्वीकारायची असते. तर मी ती संधी स्वीकारली. कैरी ही खरंच खूप वेगळी भूमिका आहे माझी. अगदी बॉय नेक्स्ट डोअर ज्या सगळ्या भूमिका आत्तापर्यंत केलेल्या आहेत त्याला छेद देणारी ही काहीतरी वेगळी भूमिका आहे. आणि तो जसा आकाश चित्रपटात हरवलाय, तो नेमका का हरवलाय, त्याच्याकडनं नेमकं काय घडलंय हे तुम्हाला कैरी या चित्रपटात बघायला. की लपून बसलाय की काय माहित नाही, मी लपून बसलोय, घाबरलोय, हरवलोय, किडनॅप झालोय, काही माहित नाही. हा, ते सिनेमामध्येच कळत. नक्कीच नक्कीच. सायली, शंतनू दादासोबतचं तुझं पहिलं काम आणि पहिल्याच सिनेमाला मिळालेलं राष्ट्रीय पुरस्कार आणि त्याच्यानंतर कैरीसाठी, मला एक दिग्दर्शकाबद्दल तुला विचारायला आवडेल की जेव्हा आपण त्याच दिग्दर्शकासोबत पण काम करायला लागतो ना, तेव्हा कलाकार म्हणून कलाकाराच्या मनामध्ये सुद्धा काहीतरी गोष्ट असते की त्या दिग्दर्शकाने मला पुन्हा एकदा त्याच्या सिनेमामध्ये घेतलं, म्हणजे काहीतरी त्याला माझ्याबद्दल कळालं असेल किंवा काहीतरी पोटेन्शियल वाटलं असेल. जेव्हा शंतनू दादासोबतचं गोष्ट एका पॅटर्नचं काम आणि आत्ता कट थ्रू कैरी, किती बदल झाले आणि किती भारी गोष्टी वाटतात, काय सांगशील एकंदरीत? एका गोष्टीत अजिबात बदल नाही झाला, तो म्हणजे त्यांचा विश्वास वा. आणि त्यांचा संयम. या दोन्ही गोष्टींमध्ये मी अजिबात बदल बघितला नाही. आणि खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं. अजिबात खोटं बोलणार नाही, अगदी प्रामाणिकपणे सांगेन की खूप भारी वाटतं की एखाद्या दिग्दर्शकाने आपल्याला परत मुख्य भूमिकेसाठी निवडणं महत्त्वाचं, yes. सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आम्हा कलाकारांसाठी खरंच हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी असं म्हणेन की छोट्या छोट्या भूमिकांसाठी जरी निवडलं तरी खूप मोठी गोष्ट असते. त्यांनी तर मला मुख्य भूमिकेसाठी निवडलं, त्यामुळे मी कायम ऋणी राहीन त्यांची आणि माझ्या सगळ्या निर्मात्यांची. मला असं वाटतं की त्यांना माझ्यातले प्लस आणि मायनस पॉईंट्स माहिती आहेत आणि ते त्यांना बरोबर दाखवता येतात आणि ते त्या पद्धतीने माझ्याकडनं काम करून घेतात. ते जे मला ज्या पद्धतीने मला समजवतात एखादा सीन, ते जर कोणी ऐकलं तर एखादी आजी तिच्या नातीला वगैरे अशी गोष्ट समजवते ना, तसं ते मला समजवतात आणि माझ्या डोक्यात ते कायमस्वरूपी राहतं. त्यांनी एखादं नरेशन दिलेली स्क्रिप्ट, माझ्याकडे स्क्रिप्टच नसते. अच्छा. नंतर माझ्याकडे स्क्रिप्टच नसते, ते जे मला गोष्ट सांगतात तीच माझ्यात असते. आणि त्याच्यात जर मग काही स्क्रिप्टवर बदललं तर माझं असं होतं, नाही पण तुम्ही तर मला हे सांगितलं होतं. तर
ती जी गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलोय आपल्या आजीकडनं, आपल्या आजोबांकडनं, ती जी पद्धत होती ना गोष्ट सांगायची, ती त्यांची पद्धत आहे मला गोष्ट सांगायची. आणि मला असं वाटतं त्यामुळे मला ते साकारणं खूप सोपं म्हणजे सोपं नाही जात, पण मी प्रयत्न करू शकते ते साकारण्याचा. आणि प्रचंड आदर आहे मला त्यांच्याबद्दल. आणि त्यांना असे चांगले चांगले चित्रपट मिळत राहोत. आणि त्या चित्रपटामध्ये तुम्ही सगळे असं होय. होणार. आणि हे त्यांचं वाक्य आहे. खूप वर्षांपासून ते हे म्हणतात. मी काही जर कोणी त्यांना असं काही विचारलं की हे कसं होईल सर, होणार, छान होणार, तर हे वाक्य कैरीमध्ये पण आलेलं आहे की होणार. मग ती कैरी स्वतःला सांगते की होणार, हे सगळं छान होणार. नक्कीच. मला शंकरदादा तुला विचारायला आवडेल की सिनेमा खरंच खूप दमदार झालाय, ट्रेलर खरंच खूप चांगला असतोय, सिनेमातली गाणी सुद्धा त्याच्यातला ना सगळ्यात मोठा पॉईंट असतो. कारण का सिनेमाचं बीजीएम, सिनेमातली गाणी जेवढी लक्षात राहतात ना तेवढा तो सिनेमा सुद्धा लक्षात राहतो. काय सांगाल, 2 गाणी आलेत, धमाकेदार गाणी आलेत. पर्सनली मला आवडलेलं गाणं म्हणजे चेडवा तर आहेच आहे, पण दुसरं एक गाणं ज्याच्यामध्ये शिमगा वगैरे दाखवला, अख्खं कोकण एक्सप्लोर केलं आम्ही. काय सांगाल एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी, म्युझिकची टीम कशी बांधली आहे मूर्ती? मातीतलं संगीत हवं होतं, कोकणाशी कनेक्ट असलेलं, आणि त्याच्यामुळे मी गोलांबरे काकांकडे गेलो होतो आणि त्यांना तेच सांगितलं की आपल्याला कल्चर बेस्ड तेच हवं, मला ऑथेंटिक जे काही आपला फोक आहे त्याच्यात पलीकडे जायचंच नाही, तेच हवं आहे. आणि त्यांचा तो फोर्ट आहे नक्कीच. जे अगदी शाहीर साबळींपासून सगळ्यांसोबत त्यांनी कामं केलेली आहेत. आणि त्यामुळे मग त्यांचे स्वतःचे लिहिलेली गीतं मनोहर गोलांबरे काकांचे आणि निषादनी म्युझिक केलं त्याचं फायनल. आणि गाताना पण आम्ही देवश्रीताईंनी गायलेलं, त्याच्यानंतर कोरसचं एक गाणं आहे ते नारळी पोफळीच्या, फार छान रिस्पॉन्स आला त्याला. आणि जसे जसे आपण रूट्समध्ये जात जातो ना तसे तसे आपण ग्लोबल होत जातो, याच्यामध्ये माझा पूर्ण विश्वास आहे. तर त्यामुळे तो शिमगा, ते घर, त्या घरातले मला लोकेशन्स आवडत नाही, लोकेशन्स इन द सेन्स बिल्डअप केलेले जे आपण बनवतो ना स्टुडिओजमधली ती लोकेशन्स. त्याच्यामुळे माझा प्रयत्न असतो की ऑथेंटिक जागेवर जाऊन तिथं शूट करणं. ते सगळे एलिमेंट्स आपल्याला तिथे दिसतात, तर त्याच्यामुळे ते सगळं ऑथेंटिक खरं वाटायला लागतं. म्हणजे अगदी ते गवत असो तिथलं किंवा पाणी असो तिथलं, तर ते फार छान झालेलं आहे. दुसरं गाणं चेडवा, ते पण तसंच हवं होतं की आपल्याला तो चेडवा, कोकणातला एलिमेंट, तिथली ती मस्ती, आणि ती कुठल्या तरी परदेशात घडते आपण तरी ते मातीशी जो कनेक्ट आहे. किती बाई तुझं मन तिथं जाय गो, ए चेडवा शानी माझी बाय गो, असं ते. आणि ते खूप सुंदर लिहिलेलं आहे काकांनी. तर ते दोन्ही याच्यात म्हटलं. आज आपलं तिसरं गाणं जीवलगा ते रिलीज झालंय, ते पंकज पडगंदाजांनी केलेलं आहे आणि ते प्रियंका बर्वे आणि अभय दादाचं नाव विसरतो मी नेहमी, अभय जोधपूरकर यांनी गायलेलं आहे. ते पण सुंदर गाणं आहे, ते आपण परदेशात चित्रित केलेलं आहे दोघांवर. तर त्यामुळे म्युझिक हा खरोखर माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा भाग होता आणि त्याला योग्यरित्या जस्टिफाय मिळालेला आहे. इव्हन शूट करताना सुद्धा सोबत सिद्धार्थदादाची काय एनर्जी दिसते चेडवामध्ये, मजा येते. नक्की. नाही, खरंच खूप भारी वाटतं. मी तुर्तास थांबतो इकडे, कारण का ना कैरी बघितल्यानंतर तुमच्यासोबत गप्पा मारायला मला मजा येणार आहे. मला कारण का सुरुवातीला बघितलं ना हा ते मला सिनेमात कळेल, तुम्ही काय बोलणार नाही तसं काय नाही, पण जेव्हा सिनेमा बघेल तेव्हा खूप सारे प्रश्न मला अजून सुचतील, खूप गोष्टी कळतील ज्या तुम्ही आता मला सांगितलं किंवा ह्याच्या आधीच्या इंटरव्ह्यू तुम्ही सांगितलं त्या मला सिनेमा बघितल्यावर कळेल. 12 तारखेला सिनेमा येतोय. माझी अशी इच्छा की दरवेळेला आपण कलाकाराला बोलतो, आव्हान करायला, पण आज आपण दिग्दर्शकाला बोलूया. येस, दिग्दर्शकांनी बोललं पाहिजे, आज आव्हान केलं पाहिजे. बोललंच पाहिजे. येस. हा, नमस्कार. येत्या 12 डिसेंबरला आपला कैरी हा चित्रपट रिलीज होतोय. माझा असा विश्वास आहे की आपल्यापैकी प्रत्येक जण आपला स्वतःचा आकाश शोधायला निघालेला आहे. हा सिनेमा नक्की बघा, तुम्हाला तुमचं आकाश गवसायला मदत होईल. लक्षात ठेवा, 12 डिसेंबर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात कैरी. कोणता दिग्दर्शक एवढा गोड एकदम अशाने बोलतो, मला पहिल्यांदा कळालंय. पण नाही, खरंच खूप भारी वाटतंय. तुर्तास थांबतो. 12 डिसेंबर नंतर आपण भेटू. तोपर्यंत धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं. जाता हे वर्ष सुद्धा खरंच खूप धमाल असणार आहे, कैरी सुद्धा धमाल असणार आहे. तोपर्यंत धन्यवाद लेट्सअपचा गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यापासून तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू दादा, थँक्यू व्हेरी मच. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.